विठ्ठल उपासना. मित्रांनो, विठ्ठल उपासना करण्यासाठी शुद्ध मनाने जय हरी विठ्ठल किंवा राम कृष्ण हरी या मंत्रांचा जप करावा. हरिपाठ म्हणणे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती स्थापन करून पूजा करणे, मंत्रांचे जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय पठन करणे आणि आरती प्रार्थना करणे हे मुख्य मार्ग आहे. विशेषतः एकादशीला आणि बुधवारी उपासना केल्यास विशेष लाभ होतो. उपासनेची पद्धत: शुद्ध मन आणि भावना. विठ्ठल उपासना करताना कोणत्याही स्वार्थ किंवा लौकिक इच्छेपेक्षा शुद्ध भक्तिभाव महत्वाचा असतो. आपले मन आणि विचार शुद्ध ठेवा. मंत्र जप: जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यांसारख्या मंत्रांचा जप करावा. हरिपाठ आणि स्तोत्र पठण: पांडुरंगाष्टक आणि हरिपाठ यांसारख्या रचनांचे पठन करणे भक्ती मार्गाचा भाग आहे. आरती आणि प्रार्थना: पूजेच्या शेवटी आरती करणे आणि मंत्रपुष्पांजली अर्पण करणे महत्वाचे आहे. एकादशी आणि बुधवार: आषाढी व कार्तिकी एकादशी तसेच बुधवार हे विठ्ठल उपासनेसाठी विशेष दिवस मानले जातात. घरी पूजा करण्याची पद्धती: गणपतीची स्थापना: पूजेच्या आधी सुपारी गणपती म्हणून स्थापन करून तिची पूजा करावी. मूर्ती असल्यास ती वापरावी. विठ्ठल रुक्मिणीची स्थापना: विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवून तिची षोडशोपचार पूजा करावी. अभिषेक: मूर्तीला पंचामृत आणि शुद्ध पाण्याने अभिषेक घाला. अक्षता, फुले, हळद कुंकू, फुले अर्पण करा. तसेच तुळशीपत्र अर्पण करा. नैवेद्य: विठ्ठलाला आवडणारा नैवेद्य दाखवा. उदाहरणार्थ भाकरी, पिठलं, श्रीखंड, पेढे यांसारखे. आरती: जय जय राम कृष्ण हरी म्हणत आरती करा. सारांश: विठ्ठल उपासना म्हणजे केवळ पूजाविधी नाही, तर भक्ती, प्रेम आणि समर्पण यांचा अनुभव घेणे आहे. जय हरी विठ्ठल हा गजर तुमच्या मनाला विठ्ठलाशी जोडतो आणि उपासनेचा मुख्य मार्ग आहे. विठ्ठलाची कृपा मिळवण्यासाठी खरी भक्ती, तळमळ, श्रद्धा आणि सेवा आवश्यक आहे. यामध्ये नामस्मरण, अभंग म्हणणे, पंढरपूरला जाऊन विठ्ठल मंदिरात दर्शन देणे, सद्गुरूंच्या शिकवणीचे पालन करणे आणि मनात पवित्र विचार ठेवणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. फक्त पूजार्चा न करता अंतःकरणापासून केलेल्या भक्तीने विठ्ठल प्रसन्न होतो. विठ्ठलाची कृपा मिळवण्यासाठी काही सोप्या गोष्टी: श्रद्धा आणि भक्ती: विठ्ठलावर पूर्ण विश्वास ठेवा. तुमची तळमळ आणि भक्ती खरी असेल तर तो नक्कीच प्रसन्न होतो. नामस्मरण: विठ्ठल, रखुमाई, पांडुरंग यांसारख्या नावांचा सतत जप करा. YouTube सारख्या विठ्ठल भक्तिगीतांच्या माध्यमातूनही तुम्ही नामस्मरण करू शकता. अभंग आणि भजन: संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासारख्या संतांचे अभंग आणि भजने ऐका आणि म्हणा. यामुळे मन शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. YouTube यांसारख्या माध्यमातून भजने ऐकल्याने
जीवनातील संकटे दूर होण्यास मदत होते. पंढरपूरला भेट. शक्य असल्यास पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घ्या. दर्शनानंतर लगेच न निघता मंदिराच्या पायऱ्यांवर थोडा वेळ बसल्याने दिव्य ऊर्जेचा अनुभव घेता येतो. सद्गुरूंची कृपा. जर तुमचा एखादा सद्गुरू असेल तर त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. टाळ मृदुंगाचे आध्यात्मिक महत्त्व हे भक्तीचाच एक ठोका म्हणजेच टाळ आणि नाद म्हणजेच मृदुंग आणि संतांची शिकवण म्हणजे अभंग यांच्या संयोगातून परमात्म्याशी एकात्मता साधणे हे आहे, ज्यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नवग्रह नक्षत्र जागृत होतात, अंतःकरण शुद्ध होते आणि भक्तांना विठ्ठल नामाच्या गजरात परमानंद मिळतो. ही वाद्य केवळ संगीताचे साधन नसून वारकरी परंपरेतील भक्तीचा आत्मा आहे, जे भक्तांना ईश्वराकडे घेऊन जाते. टाळ मृदुंगाचे आध्यात्मिक पैलू. भक्तीचा ठोका व नाद. टाळ हा भक्तीचा ताल आणि मृदुंग हा त्याचा नाद आहे, ज्यामुळे मनाला एकाग्र करता येते आणि भक्तीमध्ये लीन होता येते. सकारात्मक ऊर्जा. टाळ मृदुंगाच्या गजराने वातावरणात सकारात्मक स्पंदने निर्माण होतात, ज्यामुळे ईश्वरी शक्ती जागृत होते आणि नकारात्मकता दूर होते. नवग्रह नक्षत्र जागृती. या गजराने विठ्ठल भक्तींच्या गजराने विठ्ठलाभोवतीची नवग्रह आणि नक्षत्र मंडळे जागृत होतात, ज्यामुळे देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि नरजन्माचा उद्धार होतो असे मानले जाते. संतांची शिकवण. टाळ मृदुंगांसोबत गायले जाणारे अभंग संतांच्या शिकवणीचा प्रसार करतात, जे समाजाला माणुसकी आणि योग्य दिशा देतात. मन शुद्धी आणि समाधान. या गजरातून मन शांत होते, संशय दूर होतात आणि आंतरिक समाधान प्राप्त होते. हेच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक अनुभव आहेत. एकत्वाची भावना. टाळ मृदुंगामुळे भक्त एकाच लयीत एकाच भक्तीमध्ये एक रूप होतात, ज्यामुळे एक सामूहिक आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो. थोडक्यात टाळ मृदुंग हे केवळ वाद्य नसून ते भक्तीचे माध्यम, ईश्वराशी जोडणारे सेतू आणि आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे. मित्रांनो, ही झाली थोडक्यात भक्ती, परंतु यापुढेही मी तुम्हाला असे दर बुधवारी विठ्ठलाबद्दल किंवा भजन अभंग पाठवणार आहे. मित्रांनो, तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. आपल्या या व्हिडिओंना नेहमीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तसेच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. धन्यवाद.